नमस्कार, कप्पीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे दाल तडका केलाय। ते कसं केलंय तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे पाव कप तुरीची डाळ घेतली आहे। तुरीची डाळ म्हणजे नुसती तुरीची डाळ नाहीये। मी रेग्युलर काय करते, 1 किलो तुरीची डाळ असते, त्यामध्ये पाव किलो मसूर डाळ आणि पाव किलो मूग डाळ घालून ते डाळीसाठी वापरते। आता ती डाळ आपण व्यवस्थित धुत घेतली आहे आणि ती शिजण्यापुरती आपण त्यामध्ये पाणी घालून कुकरला लावून घ्यायचे। डाळ कुकरला लावून त्याच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या, जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे। हे पहा, कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत। आता कुकर थंड झाल्यावर डाळ बाहेर काढूया। कुकर थंड झाल्यावर मी डाळ बाहेर काढली। डाळ छान शिजलेली आहे। त्या डाळीमध्ये आता मीठ घालतेय मी चवीनुसार आणि 1 टेबलस्पून गूळ घालतेय। मला आता इथे डब्यामध्ये गूळ आणि मीठ घालायची सवय झाली आहे, त्याच्यामुळे मी घालते। तुम्ही त्यानंतर तुमच्या डाळीमध्ये फोडणी घालून झाल्यानंतरही घालू शकता। आता फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेते। 2 टेबलस्पून तेल आहे हे। आणि तेल कढल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि 1 हिरवी मिरची उभी चिरलेली, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हळद घालून ती फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची। आणि थोड्या वेळाने त्यामध्ये 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे। तो टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता घुटून घेतलेली डाळ आहे ती घालायची। ती घालून व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी घालायचे। आम्हाला थोडी डाळ घट्टच लागते, त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही घातले त्यामध्ये। आणि आता डाळीला उकळी येते, त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या सगळ्या पदार्थांमध्ये कोथिंबीर असतेच असते आणि कोथिंबीरीने डाळीला छान चव येते। हे पहा, डाळीला उकळी यायला लागली। आता डाळ छान उकळू द्यायची आहे। ही बघा, ही आमची रेग्युलर डाळ असते, आमच्याकडे नेहमी अशीच डाळ असते। आणि आता मी त्या डाळीला तडका देणार आहे, त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात डाळ काढून घेते। तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घातले। ते तेल कढल्यानंतर त्याच्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या, त्या घातल्या आणि 2 लाल मिरच्या घातल्या। आणि लसूण आणि ती मिरची खरपूस रंगावर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची। आणि त्यानंतर आता बघा, ब्राऊन कलरचं झालेलं आहे लसूण। आपण तो तडका त्या डाळीवर ओतायचा। पहा किती मस्त तडका बसलाय त्या डाळीला। ही पहा, आपली दाल तडका तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।